नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। महाकाय संकट, वरुण राजा रुसला, पण नटावतच्या श्रद्धेपुढे निसर्गही झुकणार। ग्रामदैवताला केले जलशायी। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क, नटावत। नमस्कार प्रेक्षक हो, तप्त ऊन, करपून जाणारी शेतं आणि आभाळाकडे डोळे लावून बसलेला जगाचा पोशिंदा। सध्या संपूर्ण राज्यावर पावसाचे सावट असताना नंदुरबार जिल्ह्यातील नटावत देवपूर गावातील ग्रामस्थांनी मात्र निसर्गाला साकडे घालण्यासाठी एका अनोख्या आणि काळजाला भिडणाऱ्या पुरातन परंपरेचा जागर केला आहे। जेव्हा विज्ञानाचे हात टेकतात तिथे लोकसंस्कृतीची आणि सामूहिक श्रद्धेची ताकद उभी राहते, याचाच प्रत्यय नटावत गावात पाहायला मिळाला। अंबर दाटून आले नाही, धरणी झाली तप्त, बळीराजाच्या डोळ्यात आता एकच आस आहे गुप्त। देवा तुझ्या गाभाऱ्यात आम्ही आणला हा जलसागर, आता तरी बरस राजा, मिटव हा सुका दुष्काळ अघोर। गावातील अनेक वर्षांची श्रद्धा आहे की जेव्हा निसर्ग कोपतो आणि पाऊस लांबणीवर पडतो तेव्हा गावाच्या रखवालदाराला म्हणजेच ग्रामदैवताला तृप्त करावे लागते। याच श्रद्धेतून नटावत येथील हनुमान आणि महादेव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला चिखल आणि मातीचा मजबूत बांध घालून पूर्णपणे बंद करण्यात आले। यानंतर गावातील अबालवृद्धांसह विशेषतः माता भगिनींनी डोक्यावर पाण्याचे हंडे वाहून आणत अखंड जलधारा अर्पण केल्या। देवाच्या मूर्ती गळ्यापर्यंत, पाण्यात बुडेपर्यंत संपूर्ण गाभारा पाण्याने भरण्यात आला। देवाला या तीव्र उष्णतेतून थंडावा मिळाला की तो वरुण राजाला नक्कीच प्रसन्न करेल, हा विश्वास गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। ही केवळ एक धार्मिक विधी नव्हती, तर संपूर्ण गावाच्या अस्तित्वाची आणि लोकहिताची सामूहिक हाक होती। या प्रसंगी गावाचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गावित, सरपंच प्रल्हाद नायक यांच्यासह गावातील तरुण आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिलांनी पारंपरिक पावसाची गाणी गात वातावरणात एक वेगळीच आर्तता निर्माण केली। वाडवडिलांची हीच परंपरा, निसर्गाशी जोडते नाते, सगळे हेवेदावे विसरून अवघे गाव एक होते। आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली ही श्रद्धा आहे। जेव्हा जेव्हा पाऊस ओढ देतो तेव्हा आम्ही देवाला अशा प्रकारे जलशायी करतो आणि त्यानंतर निसर्ग नक्कीच पावतो, अशी भावना स्थानिक ग्रामस्थांनी अत्यंत आत्मविश्वासाने व्यक्त केली। आजच्या आधुनिक युगातही नटावतकरांची ही सामूहिक शक्ती आणि जलपूजनाची परंपरा कौतुकास्पद आहे। पाण्याचा प्रत्येक थेंब गोळा करून देवाच्या चरणी अर्पण करणारी ही संस्कृती आपल्याला पाण्याचे महत्त्वही शिकवते। संपूर्ण परिसरात सध्या या अनोख्या साकड्याची चर्चा असून आता या सामूहिक प्रार्थनेनंतर वरुण राजा नटावतच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या भूमीवर कधी बरसतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नक्कीच या घामाच्या आणि पाण्याचा अर्घ्य स्वीकारून बळीराजाचा देव लवकरच धावून येईल। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।